ट्रॅव्हलिंग स्टोरीजच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आज गौरींचं आगमन होणार आहे. आता कसं आहे, सकाळचे आता वाजलेले आहेत 9:30. सो आता सगळी पूजा वगैरे चालू आहे गणपतीची, मी दाखवेनच. आणि गौरीसाठी दुपारी 3-3:30 4 वाजता सगळ्या म्हणजे आमच्या घरातल्या ज्या आमच्या काकी आहेत, सगळ्या बायका आहेत, त्या गौरी आणायला नदीवरती जातात. त्याचंसुद्धा एक फुटेज तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. सो आता बघूया काय तयारी चालू आहे गणपतीच्या पूजेची. काय चालू आहे तयारी? दुर्वाची तयारी आहे. 21 दुर्वा गणपतीला. सगळ्या भांडी वगैरे सगळी चकाचक करण्याचं काम चालू आहे. इथे आमची बहीण आहे इकडे छोटी, ती रांगोळी काढते. नुकतीच शिकली आहे, चांगलं काढते, पण आवड आहे, पण आवडीने काढते. दॅट इज द स्पिरिट. गुड गुड. आणि इकडे आमचे धाकटे बंधुराज पूजेचं चंदन घासतायत. चंदन उगायला लागतं ना रे. आपल्या घरी पूजेला अष्टगंध वगैरे टाकलं काय? आपल्या घरी पूजेमध्ये चंदनाचं महत्त्व जास्त आहे. चंदनाचं लाकूड दाखव जरा. हे आमचं किती जवळजवळ 30 ते 40 वर्ष जुनं लाकड आहे. ते रोजच्या रोज घासून आता एवढं उरलं आहे. पण त्याचं महत्त्व आपल्या घरात भरपूर आहे का, म्हणून आपल्या घरी देवाऱ्याला अख्खा चंदनाचं काय बोलतात ते, आपला देवारा चंदनाच्या टिळ्यानेच असतो. आपण कुठले काय हळद कुंकू बिंजर जास्त वापरत नाही, पण आपण चंदन हे मात्र नेहमी वापरतो. तर जस्ट इथे पूजा चालू आहे. हे आमचे देवातले देवारातले कुलदैवत. आमची कुलस्वामिनी आई नीनावी देवी, आणि देव भैरी भवानी आणि वाघजाई आई. वाघजाई. तर त्यांची पूजा करणं ही पहिला मान त्यांचा. आम्ही गणपतीची पूजा करताना पहिला देवाची पूजा करतो, कारण तेच आहेत ज्याने आमचं घर आणि आमची वास्तू याची सेवा केलेली आहे एवढी वर्ष, आणि ते आमचं घर सांभाळत आहेत. त्यांचं पूजा करून मगच आमच्या घरी गणपतीची पूजा होते. भैरी भवानी तर अख्ख्या कोकणचं हे आहे, कुलदैवत आहे. कुलदैवत आहे. आपण काय कामधंद्यानं कधी काय 3-4 दिवस. बाय द वे तुम्हाला सांगू इच्छितो, हा माझा भाऊ जो आहे तो हॉटेल मॅनेजमेंट करतोय आणि हा सध्या ऑस्ट्रेलियाला असतो. तो दरवर्षी न चुकता गणपतीसाठी गावी येतो, महिनाभराची सुट्टी काढून. कसं आहे मग ऑस्ट्रेलियाचं काय सांगू शकतोस तू? ऑस्ट्रेलियामध्ये गणेशोत्सव साजरा करत असतील ना तिकडे पण? बोलतो, पण त्याला कोकणाची मजा नाही. गणपती म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे गणपती. तो आगमन वगैरे बघितलं असशील ना तिकडे पण? हो, मी 1 वर्ष नव्हतो आलो. हां, कारण माझं जस्ट ग्रॅज्युएशन संपलेलं आणि माझं जॉब चालू झालेलं. तू सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कुठे राहतोस? गोल्ड कोस्टमध्ये. आता किती वर्ष झाले असतील तुला? 4. आता 4th चालू आहे. 4th चालू. 3 झाले मतलब पूर्ण. आणि सध्या तुझ्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलचं नाव काय? माझं आहे इटन्स, जे ब्रिस्बनला आहे. मी ब्रिस्बनला आहे. ओके. जवळजवळ नेहमी 1 तासभर ट्रॅव्हल करून जातो. ओके. ते काय सगळं होऊन जातं मॅनेज. चंदन उघडणं एक मोठं टास्क आहे. हा एकटा राहतो तिकडे PGमध्ये, तर मग ते थोडंसं इमोशनल आहे, थोडंसं आईवडिलांपासून दूर. मेन म्हणजे काय आहे की ऑस्ट्रेलियाला राहणं मोठी गोष्ट नाही रे. ऑस्ट्रेलियामध्ये सस्टेन होणं मोठी गोष्ट आहे. कारण ऑस्ट्रेलिया जर तुम्ही गुगल पण कराल, एक मात्र अशी कंट्री आहे जी लोनली कंट्री आहे. तिथे तुम्हाला लोनलीनेस फील होतो, जसं बाकी कंट्रीमध्ये तुम्हाला होत नाही. जसं आता US वगैरेमध्ये तुम्ही जाल तर तिकडे असं लोनली फिलिंग नाही. पण ऑस्ट्रेलिया हा असा देश आहे ज्याच्यात तुम्हाला लोनलीनेस खूप फील होतो की तुम्ही एकटे आहात. कारण तिकडे कसं आहे, आपण जितके काही म्हटलं तरी रेसिझम नाही तरी थोडा प्रमाणे असतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही देशात गेले तरी आपण म्हणतो की ते लोक रेसिझम करतात, आपण पण तेवढंच करतो. जसं आता तुम्ही बघाल कुठला फॉरेनर आला की आपण कशी बोलतो, हे तो गोरा आला, तो गोरा आला. मग ते लोक पण त्यांच्या देशात गेल्यावर आपल्याला बोलणार ना, ते चालतं, एवढं थोडंफार चालतं. पण
ते फील होतं हम्म. असं. आमच्या मोठ्या काकी ते पोथी वाचून झालेली आहे काकींची. तर जेवणाचं नैवेद्याचं तयारी चालू. आमच्या छोट्या काकी गणपती बाप्पा. हा हॉल आहे अख्खा. आणि इथून असं बाहेर आल्यावरती हे अंगण आहे आमचं. अंगण आमचं खूप मोठं आहे, म्हणजे याच्यामध्ये एक बॉक्स क्रिकेट मॅच आपण खेळू शकतो असं म्हणता येईल. आणि हे निसर्गरम्य वातावरण, सगळीकडे ग्रीनरी. हे आमचं कंपाऊंड आहे. तिथे नारळ, सुपारी, केळी, अननसची झाडं आहेत. ही फळांची झाडं झाली. फुलांमध्ये गुलाब, मोगरा, चाफा, जास्वंद आणि अजून काही फुलं आहेत. त्यांची मला तरी सध्या नावं माहिती नाही आहेत, पण खूप प्रकारची म्हणजे झाडं आहेत. त्यात तुम्ही बघू शकता इथे हे गवती चहाचं झाड आहे. नारळाच्या इकडे गवती चहा आपण बोलतो तिकडे एक आहे. हे आता आम्ही कसं आहे ते इकडे इकडे आल्यावरती काही ना काहीतरी घेऊन जातो. गवती चहा म्हणा किंवा हे चिकूचे सुद्धा झाडं आहेत. चिकू तुम्ही दिसतंय की नाही माहिती, दिसेल की नाही माहिती नाही, पण तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे चिकू लागलेले आहेत. ते आता डिसेंबरपर्यंत बहुतेक तयार होतील. हे दुसरं कंपाऊंड आहे आमचं. बघू शकता. आणि ही भात शेती समोर. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे सध्या. कसं आहे, पावसाचंच वातावरण आहे, पण पाऊस थोडासुद्धा उसंत घ्यायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे बाहेर पडता येत नाही आहे. नमस्कार गाईस, तुम्ही मला बघितलं असाल आता थोड्या मिनटापूर्वी जेव्हा हर्षलला ब्लॉग एडिट करत होता. आता हर्षल एक काहीतरी स्पेशल आयटम करतो आमच्यासाठी, तर मी तुम्हाला ते दाखवतो. एक सेकंड. काहीतरी वांग्यासारखं दिसतं तर आहे. काय बनवताय शेठ? वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत. हा, ते बैंगन भरता बोलतो आपण त्या टाईपमध्ये. बैंगन भरता. हा, ते कसं आहे, वांगी भाजतोय मी कोळशावरती, त्याच्यामुळे त्याला वेगळी टेस्ट येईल. अच्छा. तो ती वांगी पहिलं डोळ्यातून पाणी पहिला फर्स्ट टाइम बसतोय चुलीवरती. तुम्ही विचार करत असाल मित्रांनो, कॉमेंट्री कुठनं येते पाठवून, तर ही माझी आई ती निरीक्षण करायला बसली तिकडे की काही दुर्घटना नको घडू दे म्हणून. सुपरवायझर तिथे बसलेला आहे. आणि आमचे को सुपरवायझर तिथे लास्ट आहेत, पण काय त्यांना कॅमेरा कॉन्शियस होत आहेत जरा, पण काय नाही. मुलांना सांगतायत कसा संसार करत असेल ते आई वडिलांनी. एवढंच जर हा बघा, हा पूर्ण शिजलेला आहे, पण तो शिजलाय की जळलाय ते काही समजत नाही, पण दिसलं तर शिजलेलाच आहे. शिजलेला आहे. आणि त्याचं जेव्हा आपण साल काढू ना तेव्हा ते प्रॉपर आपल्याला दिसेल. बघूया, त्याचा गर मिळेल. हा गर. आता बघूया की पुढचं वांग आता फक्त आत गेलंय चुलीत, पण त्या चुलीमधनं काय निकाऱ्यांचा वास दिसत नाही. हे बघा वांग भरीत आता प्रॉपर झालेलं आहे, मस्तपैकी एकदम खायला रेडी. आता बघूया, चला आता पुढची प्रोसिजर आपण बघू. बैंगन भरता हे ऑलमोस्ट रेडी आहे. त्याची रेसिपी सोपी आहे. तेल आधी फ्राय करून त्याच्यामध्ये कढीपत्ता, राई, गरम मसाला, मॅगी मसाला, तिखट, हळद, मीठ टाकून फ्राय करायचं, कांदा वगैरे टाकून. त्याच्यानंतर भाजलेली वांगी जी आहे ती मॅश करायची आणि मॅश करून ते सगळं जे मटेरियल आहे ते याच्यात टाकायचं आणि थोडंसं भाजून परतून घ्यायचं. झाकण लावून ठेवून द्यायचं थोडं.
ऑलमोस्ट झालेली आहे तयार भाजी आपली. गणपती बाप्पा चला चला. शशांक भाई तुला दाखव पास. आज तो दाखवतो नंतर. हाय. हा सुद्धा चिकला आधी काय बोलायचंय तुला. गणपती बाप्पा आलेले आहेत ना. हा चप्पल ना. मग गणपती बाप्पाला काय बोलणार तू. मोदक द्या. हा वरती या. ओळख झाली ना त्या दिवशी घाबरला पहिल्याच दिवशी. आता ओळख झाली ना. पडशील रे. चला 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 या लवकर ये. हे चप्पल चला. पंढरपुरी आये माझा बाबा देवा येयो विठ्ठल माझे माऊली फोन करू. 30 वडापाव. शशांक शिंदे. पैसे देऊन जातील आम्हाला वडापाव पाठवा. पावसाळ्यात हिरवं गार वर ना. बघ आमका हे तू पडतील लागतं. मित्रांनो आता वाजलेले आहेत दुपारचे 3:30. तर आता सध्या मी चाललेलो आहे जिथे गौरी आणतात ओढ्यावरती किंवा पऱ्हा आपण म्हणू शकतो. तर तिकडे गौरी आणायला सगळ्या बायका जातात. तर ते त्यांचं स्वागत कसं करतात, कसं गौरी आणि शंकर हे आपल्या घरी येतात, हे सगळ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दाखवणार आहे. सो चला जाऊया. हे आमचे वाजपी मंडळी. जय महाराष्ट्र. चलो
ये इकडे.
गौरीचं आगमन आत्ताच झालेलं आहे. वाजत गाजत मस्त आणलेलं आहे. तर आता गौरी सजवण्याचा जो कार्यक्रम आहे तो आता पार पडेल. गौरी सजवणं म्हणजे एका पाट असतो किंवा त्याला एक स्टँड असतं गौरीचं. तर ते कसं आहे, त्याला साडी वगैरे नेसवणं, त्याचा मुखवटा, गौरीचा एक मुखवटा येतो तो घालणं, हे सगळा कार्यक्रम आत्ता होईल. गौरीचे दागिने असतात ते सुद्धा ते घातले जातात. आजचा दिवस असा आहे की गणपती आमच्याकडे 4 दिवस राहिला. आता त्याची आई त्याला घेऊन जायला आली आहे आणि शंकर भगवानसुद्धा त्याला त्याच्यासोबत त्याला घेऊन जायला गणपतीला आलेले आहेत. तो ही त्यामागची स्टोरी आहे. सो आता गौरीला साडी नेसवणार, मग तिचा शृंगार करणार, दागिने घालणार आणि मग तिला सजवून गणपती शेजारी शंकरा शेजारी तिला बसवणार. सो आपण तोच कार्यक्रम आता मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे. सो चला बघूया. हे शंकर भगवान ते आहेत. त्यांचं एक प्रकारचं म्हणजे एक रूप असतं, त्याला पूजतात शंकर भगवान म्हणून. आणि हा गौरीचा मुखवटा, त्याची तयारी चालू आहे. गौरीचा ब्लाऊज झालेला आहे अशा रीतीने. साडी आहे लावायला पाहिजे ना, त्याच्यावरती मॅचिंग असं ब्लाऊज. काय म्हणणं आहे आपलं याच्यावरती? खूप सुंदर रीतीने आमच्या आईसाहेब सौभाग्यवती रश्मी राजेंद्र गोरे यांनी खूप सुंदर प्रयत्न तरी केलेला आहे. थोडा फसला एवढा तर माहिती आहे, पण ते काय ना काहीतरी झोल करून त्याच्यात काहीतरी करतील याची आम्हाला चांगलीच गॅरंटी आहे. पण आता ते काय करतायत ते काय माहिती नाही. साड्यांना मिऱ्या पाडायचं काम चालू आहे. असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या काकाश्री श्री संजय भिकाजी गोरे यांना विचारावं. आम्ही आपलं शंकर आला सजवतोय. अच्छा, हे शंकराला कसलं झाड असतंय, काय नाव वगैरे काय? हे तिरडा आणि हे हळद आणि म्हणजे तेल. शंकर पार्वती आहे ती. ओके. हे शंकर, तिरडा म्हणजे शंकर आणि ती हळद म्हणजे पार्वती. अच्छा, हे मोठं पान आहे ते हळदीचं पान आहे ना. हे तिरडा. तो उभा राहायला पाहिजे ना, म्हणून काहीतरी थोडा खाली ठेवा ना, मी पद्धत. काय करायचं, जुगाड. जुगाड. अशा प्रकारे आमची गौराई सजून तयार आहे. साडी वगैरे घातलेली आहे. मोठा पाठ बनवला पाहिजे. अरे गणपतीचा आहे ना पाठ. गौराईची स्थापना होत आहे तू लाल पाठ ना? गणपतीच्या बाजूला, आम्ही आता मुलाच्या बाजूला. हे तरी बरोबर आहे गौर एवढी उंच. अजून काय? पहिलं काही लोकांना वाटायचं गौराई ही गणपतीची मिसेस आहे, असं एक हे होता. काय लोकांना हे वाटत, पण ते आई आहे ती शेवटी ना. आई आपल्या मुलाला त्याच्या खांद्यावर जाणार आहे, हा. कारण ती आई आहे. हा, थोडीशी आहे ना ऋषी, राईट साईडला थोडीशी पाहिजे. पाठीमागे टाकणार. शांत राहावे. अच्छा, हमको सिखा रिया है. आम्ही तुम्ही गरम नका व्हावे. सगळ्यांनी थांबावं. आम्ही केलंय म्हणून आम्हाला थोडं माहिती हवी की काय चाललंय, कैसे ये लोक कैसे कर रहे हैं? ज्यांनी केलंय. अरे 2 मिनिटं शांतपणे राहतील. कौन? काम झालं ना आता, नाही का? तुमची काही गरज नाही. बघा हे बघा, आता परफेक्ट बसली गौर बघ. बरोबर आहे. आता परफेक्ट बरोबर आहे. म्हणून ते 2 डोके होते ना, बरं होतं. 6 डोके आली ना, डोक्याला शॉर्टच आहे तो. बात तो सही है.
तुमचं काय म्हणणं आहे या ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? दिसत नाही काय म्हणणं होते आपल्या आज गौरी आलेले आहे, आपलं आगमन झालेलं गौरीचं. नाही हे पोझिशन बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? पोझिशन एकदम सेटच आहे, मस्त व्यवस्थित व्यवस्थित मांडणी केलेली आहे. हा गौरी मातेची व्यवस्थित, गणपतीची व्यवस्थित मांडणी केलेली आहे. अजून शंकर भगवान आपल्याला तिथे बसवायचे आहेत हा. बाजूला, मातेच्या बाजूला शंकर भगवान बसतात हा आणि मग ते परफेक्ट सगळं होणार ते. हा तुला पकडला असं अरे मी त्याला त्या दिवशी सांगितलं. अशा प्रकारे ब्लब लाव, लाल ब्लब नी- गौराईची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. शंकर भगवान इकडे आहेत, त्यांना सुद्धा काम करतो, मोठा स्टूल घे. त्या ठिकाणी बसवण्यात येईल. आणि त्या पडतील कोणतरी त्या चटईवर. केवढा उचला. भारी मजा आली पण. शंकर भगवानची यांची पण स्थापना इकडे झालेली आहे. पुढे लावायचंय ना रानमाली कोको माड्यांच्या सुना मला विरकावू नको. रानमाली कोको आम्ही खाईत नाही, गोड्यांच्या पोरी तुला विरकावीत नाही. उघडी घालतेस मी बघितलं एकदा. दोघांनी उघडी घाल. एक सिंधुदुर्ग, एक रत्नागिरी. आंब्याच्या भाजीवर पली पली तेल शिल्पा की संजू अक्का मंगलमूर्ती
गणपती